आज आपण स्टार्ट करूया. वी विल स्टार्ट द चॅप्टर नंबर 5 अँड व्हिडिओ नंबर 3. ओके, तर चॅप्टर नंबर 5मध्ये चं नाव आहे ट्रान्सड्यूसर्स अँड द सेन्सर्स. ओके, सो व्हॉट इज द नेम ऑफ द चॅप्टर इज ट्रान्सड्यूसर्स अँड द सेन्सर्स. सो नेम ऑफ द चॅप्टर इज ट्रान्सड्यूसर्स अँड द सेन्सर. ते दोन वर्ड आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचे आहे. एक आहे ट्रान्सड्यूसर्स आणि दुसरं आहे सेन्सर. तर दिस चॅप्टर इज फॉर 13 मार्क्स. 13 मार्काला आहे आउट ऑफ 70. 70 मार्कापैकी बघितलं सो इट इज फॉर द 13 मार्क्स अँड विथ ऑप्शन जर बघितलं सो इट इज फॉर द 12 मार्क. ओके, सो 5व्या चॅप्टरमध्ये दोन नावं लक्षात ठेवायची आहे. ट्रान्सड्यूसर, नेहमी तुम्हाला हा वर्ड ऐकू येईल, आणि सेन्सर. ओके, सो व्हॉट इज द सिलेबस बघूया. व्हॉट इज द ट्रान्सड्यूसर. ट्रान्सड्यूसर म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. देन वी हॅव टू सी टाईप्स ऑफ ट्रान्सड्यूसर. ट्रान्सड्यूसरचे प्रकार ते बघितल्यावर आपल्याला बघायचं आहे रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर, त्यानंतर कपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर, इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर, पीझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर, थर्मोकपल, सेन्सर्स, प्रॉक्सिमिटी सेन्सर, फोटोडायोड अँड द फोटो ट्रान्झिस्टर. फक्त नावं लक्षात घ्या. आपल्याला फोकस कोणावर करायचा आहे? ट्रान्सड्यूसर. ओके, त्यानंतर टाईप्स ऑफ ट्रान्सड्यूसर आणि त्यानंतर व्हेरियस टाईप्स ऑफ ट्रान्सड्यूसर बघायचे आणि शेवटी बघायचं आहे सेन्सर. 13 मार्कांसाठी आहे फॉर द 13 मार्क्स. 13 मार्क आउट ऑफ 70 अँड विथ ऑप्शन जर बघितलं इट इज फॉर द 18 मार्क्स. ओके, सिलेबस बघितला. सो लेट्स वी विल स्टार्ट द फर्स्ट पॉईंट. द फर्स्ट पॉईंट ऑफ द चॅप्टर इज व्हॉट इज द ट्रान्सड्यूसर. ओके, सो ट्रान्सड्यूसर सुरू करायच्या अगोदर आपण बघूया व्हॉट इज द बेसिक काय आहे त्याचं. तर आपण बघितलं की कोणतं पण इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट असलं, इन्स्ट्रुमेंटचा यूज आपण कशासाठी करतो? फॉर द मेजरमेंट. कोणत्या पण क्वांटिटीचं मेजरमेंट करण्यासाठी वी यूज द इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट, किंवा कोणत्या पण क्वांटिटीचं ट्रान्समिशन करण्यासाठी टू ट्रान्सफर द सिग्नल फ्रॉम वन पॉईंट टू द अदर वी यूज द इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट. तर इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटचं यूज आपण कशासाठी केलं? फॉर द मेजरमेंट ऑफ द क्वांटिटी अँड फॉर द ट्रान्समिशन ऑफ द क्वांटिटी. इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटमध्ये मेनली 3 पार्ट्स असतात. एक असतं इनपुट डिव्हाइस, त्यानंतर असतं प्रोसेसिंग डिव्हाइस आणि त्यानंतर असतं आउटपुट डिव्हाइस. ओके, तर पहिला पॉईंट आपण काय सांगितलं की इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स आर यूज फॉर द मेजरमेंट ऑफ द क्वांटिटी अँड फॉर द ट्रान्समिशन ऑफ द क्वांटिटी. तर जी क्वांटिटी मेजर करायची आहे, जी क्वांटिटी ट्रान्समिट करायची आहे, ते घेण्याचं काम कोण करणार? इनपुट डिव्हाइस. इनपुट घेण्याचं काम कोण करणार? इनपुट डिव्हाइस. जी क्वांटिटी मोजायची आहे, जी क्वांटिटी ट्रान्समिट करायची, आलेल्या क्वांटिटीला प्रोसेस करायचं काम. प्रोसेस म्हणजे काय? ॲम्प्लिफिकेशन, फिल्टरिंग ॲक्शन. म्हणजे त्याला प्रोसेस करायचं काम कोणाचं आहे? प्रोसेसिंग डिव्हाइसचं. आणि आलेलं आउटपुट ओरिजिनल फॉर्ममध्ये देण्याचं काम कोणाचं आहे? आउटपुट डिव्हाइसचं. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट इज इलेक्ट्रॉनिक instrument is used for the measurement of the quantity and transmission of the quantity. Electronic instrument consists of input device, processing device and the output device. नेक्स्ट याच्यामध्ये बघितलं की इनपुट डिव्हाइस काय करतो? इट टेक्स द इनपुट अँड कन्वर्ट इनटू अ इलेक्ट्रिकल सिग्नल. तर बघा याच्यामध्ये आपल्याकडे मेनली 2 सिग्नल आहेत, 2 क्वांटिटी असतात. एक असते फिजिकल क्वांटिटी आणि दुसरी आहे इलेक्ट्रिकल क्वांटिटी. तर जी क्वांटिटी आपल्याला मोजायची आहे, जी क्वांटिटी आपल्याला ट्रान्समिट करायची आहे, त्या क्वांटिटीचे 2 भाग. एक आहे फिजिकल क्वांटिटी आणि दुसरी आहे इलेक्ट्रिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी
वी कॅन नॉट मेजर डायरेक्टली, फिजिकल क्वांटिटी हे आपण मेजर करू शकत नाही आहे. त्याचप्रकारे फिजिकल क्वांटिटी ही आपण डायरेक्टली ट्रान्समिट पण करू शकत नाही. फिजिकल क्वांटिटी म्हणजे कोणती? फोर्स, प्रेशर, टेम्परेचर, साऊंड अँड द डिस्प्लेसमेंट. इकडे इलेक्ट्रिकल क्वांटिटी म्हणजे कोणतं? व्होल्टेज अँड द करंट. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे की देअर आर 2 टाईप्स ऑफ क्वांटिटी. फर्स्ट आहे फिजिकल क्वांटिटी म्हणजे फोर्स, प्रेशर, टेम्परेचर, साऊंड अँड डिस्प्लेसमेंट. सेकंड आहे इलेक्ट्रिकल क्वांटिटी म्हणजे व्होल्टेज अँड द करंट. इलेक्ट्रॉनिक instrument are used for the measurement of the quantity and the transmission of the quantity. पण क्वांटिटी जर फिजिकल क्वांटिटी असेल तर फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट हे आपण डायरेक्टली करू शकत नाही आहे. त्याचप्रकारे फिजिकल क्वांटिटीचं ट्रान्समिशन हे आपण करू शकत नाही. पण जर ती क्वांटिटी इलेक्ट्रिकल क्वांटिटी असेल तर इलेक्ट्रिकल क्वांटिटीचं आपण मेजरमेंट हे इझिली करू शकतो आणि इलेक्ट्रिकल क्वांटिटीचं ट्रान्समिशन पण आपण हे इझिली करू शकतो. म्हणजे इनपुट डिव्हाइसमध्ये जर इनपुट फिजिकल क्वांटिटी असेल, कोणत्या पण इन्स्ट्रुमेंटमध्ये जर इनपुट फिजिकल क्वांटिटी असेल तर आपल्याला काय करावं लागेल? त्या फिजिकल क्वांटिटीला कन्वर्ट करावं लागेल इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये. का? कारण की फिजिकल क्वांटिटी कॅन नॉट बी मेजर डायरेक्टली and physical quantity cannot be transmit directly, but इलेक्ट्रिकल सिग्नल आपण हे मेजर करू शकतो. इलेक्ट्रिकल सिग्नल आपण हे ट्रान्समिट पण करू शकतो विथ द हेल्प ऑफ केबल और वायर और वायरलेस. तर याच्यामध्ये इनपुट डिव्हाइसमध्ये आपण जो डिव्हाइस यूज केला आहे त्याचं नाव आहे ट्रान्सड्यूसर. त्याच्यामध्ये 2 इम्पॉर्टंट पॉईंट. फिजिकल क्वांटिटी cannot be measured, फिजिकल क्वांटिटी cannot be transmit डायरेक्टली. म्हणून इन्स्ट्रुमेंटला जर इनपुट फिजिकल क्वांटिटी असेल तर त्याला आपण कन्वर्ट केलं आहे इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये आणि हे करण्यासाठी आपण कोणता डिव्हाइस यूज केला आहे? ट्रान्सड्यूसर. तर बघा, ट्रान्सड्यूसर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स फिजिकल क्वांटिटी into the इलेक्ट्रिकल क्वांटिटी. ह्याच्यामध्ये फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणलं आहे? नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी. तर फिजिकल क्वांटिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी. तर फिजिकल क्वांटिटी कोणतं आहे? फोर्स, प्रेशर, टेम्परेचर, साऊंड अँड डिस्प्लेसमेंट. इकडे इलेक्ट्रिकल क्वांटिटी कोणत्या आहे? व्होल्टेज अँड द करंट. बघा, दोघांमध्ये इन्फॉर्मेशन सेम आहे, फक्त इथे कोणती एनर्जी होती? फिजिकल एनर्जी. इथे कोणती एनर्जी आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणून त्याला आपण काय म्हणलं? इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रिकल क्वांटिटी. कारण की दोन्ही पण सिग्नलमध्ये इन्फॉर्मेशन कशी आहे? इक्वल आहे, इक्विव्हॅलेंट. फक्त इनपुटची एनर्जी ही वेगळी होती आणि आउटपुटची एनर्जी ही वेगळी आहे. म्हणजे ट्रान्सड्यूसर काय आहे? इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स फिजिकल क्वांटिटी इनटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी. आणि इलेक्ट्रिकल क्वांटिटीचं मेजरमेंट हे आपण सोप्या पद्धतीनं करू शकतो, इझी आहे. आणि इलेक्ट्रिकल क्वांटिटीचं ट्रान्समिशन पण आपण इझिली करू शकतो. म्हणून आपण फिजिकल क्वांटिटीला पहिले कन्वर्ट केलं इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये. तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये जर एक्झाम्पल बघायला गेलं तर एक्झाम्पल आहे स्पीकर. सर्वांना माहिती आहे स्पीकर. तर स्पीकरचं इनपुट काय असतं? इलेक्ट्रिकल सिग्नल, बरोबर आहे. व्हॉट इज द इनपुट ऑफ द स्पीकर इज इलेक्ट्रिकल सिग्नल अँड व्हॉट इज द आउटपुट ऑफ द स्पीकर इज साऊंड सिग्नल. म्हणजे इथे इनपुट काय आहे? इलेक्ट्रिकल सिग्नल आणि आउटपुट काय आहे? साऊंड सिग्नल म्हणजे फिजिकल सिग्नल. दोघांची इन्फॉर्मेशन सारखी आहे, पण इथे इनपुटची एनर्जी ही वेगळी होती आणि आउटपुटची एनर्जी कशी आहे? वेगळी आहे. सेकंड एक्झाम्पल बघूया माईकचं. माईकमध्ये आपल्या फोनमध्ये माईक असतो, तर माईक काय करतो आहे? इट कन्वर्ट साऊंड सिग्नल इनटू द इलेक्ट्रिकल सिग्नल. तर हा पण काय आहे? एक प्रकारचा ट्रान्सड्यूसर आहे विच कन्वर्ट्स फिजिकल क्वांटिटी इनटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी. तर इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये आपण का कन्वर्ट केलं? बिकॉज फॉर द मेजरमेंट
अँड द ट्रान्समिशन. ओके, तर ट्रान्सड्युसरची सेकंड डेफिनेशन आपण काय सांगू शकतो? अ ट्रान्सड्युसर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी, एका फॉर्मची एनर्जीला दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं काम हे कोण करत आहे? ट्रान्सड्युसर. सो ट्रान्सड्युसरच्या दोन डेफिनेशन बघितल्या. एक आहे अ ट्रान्सड्युसर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स फिजिकल क्वांटिटी इंटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी, और it is a device which converts non-electrical quantity into electrical quantity. और दूसरी डेफिनेशन कोणती आहे? ट्रान्सड्युसर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म. तिथे एक एक्झाम्पल बघा, आहे इथे कोणती एनर्जी होती? साऊंड एनर्जी. इकडे कोणती एनर्जी आली आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी. तर ट्रान्सड्युसर काय करतोय? इट कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म. नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. तर ट्रान्सड्युसर आपण काय बघितलं? तर ट्रान्सड्युसर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अदर फॉर्म. बेसिकली इनपुट जे आहे ते कोणतं आहे? फिजिकल, आणि आउटपुट कोणती एनर्जी आहे? इलेक्ट्रिकल. सो ट्रान्सड्युसर कन्वर्ट्स फिजिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ट्रान्सड्युसर. सो नेक्स्ट पॉईंट आहे की व्हॉट इज द कंपोनंट इन द ट्रान्सड्युसर. ट्रान्सड्युसरमध्ये कोणते पार्ट असतात? The transducer consists of mainly two parts. काय करतोय ट्रान्सड्युसर? इट कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी. ट्रान्सड्युसर कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनदर फॉर्म. ओके, तर याच्यामध्ये ट्रान्सड्युसर कन्सिस्ट ऑफ टू पार्ट. फर्स्ट आहे सेन्सर. नाव ऐकलं सर्वांनी? सेन्सर. आणि सेकंड आहे ट्रान्सडक्शन element. Okay, so there are two parts of the transducer. First one is sensor and second आहे transduction. Will sense or detect. Sensor will sense or detect the physical quantity and convert into the electrical quantity. Okay, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे, it is a transduction element and it is responsible for the conversion process. जर आपल्याला आउटपुटमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी नको आहे, आउटपुटमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी नको आहे, सपोज लाईट एनर्जी हवी आहे, तर इलेक्ट्रिकल एनर्जीला लाईट एनर्जीमध्ये कन्वर्ट करायचं काम कोणाचं आहे? ट्रान्सडक्शन एलिमेंट. आणि ट्रान्सड्युसरमध्ये फक्त आउटपुट आपल्याला इलेक्ट्रिकल सिग्नल पाहिजे, तर त्यावेळेस आपल्याला ट्रान्सडक्शन एलिमेंट लागणार नाही आहे. पण आउटपुट जर इलेक्ट्रिकल सिग्नल नको आहे, त्यावेळेस ट्रान्सड्युसरमध्ये आपल्याला काय लागेल? सेन्सर प्लस ट्रान्सडक्शन एलिमेंट. सो ट्रान्सड्युसर कन्सिस्ट ऑफ मेनली टू पार्ट, सेन्सर अँड द ट्रान्सडक्शन एलिमेंट. सेन्सर काय करणार? इट विल सेन्स or detect the physical quantity and convert into the electrical quantity. आलेला इलेक्ट्रिकल सिग्नलला दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर त्यासाठी वी आर यूजिंग द ट्रान्सडक्शन एलिमेंट विच इज यूज्ड फॉर द कन्वर्जन प्रोसेस. ओके, तर आपण काय बघितलं आज? What is the definition of transducer? So transducer is a simply a device which converts physical quantity into electrical quantity. Physical quantity कोणता आहे? फोर्स, प्रेशर, टेम्परेचर, साऊंड, डिस्प्लेसमेंट. एक्झाम्पल बघितलं आपण स्पीकर अँड द माईक. दुसरी डेफिनेशन काय आहे की ट्रान्सड्युसर कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म. दोघांमध्ये इन्फॉर्मेशन सेम आहे, माहिती सेम आहे, फक्त एनर्जी कशी आहे? डिफरंट आहे. इनपुटची एनर्जी वेगळी होती, आउटपुटची एनर्जी ही वेगळी आहे. नेक्स्ट आपण बघितलं की ट्रान्सड्युसर कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स. फर्स्ट आहे सेन्सर, दुसरा आहे ट्रान्सडक्शन एलिमेंट. सेन्सर विल सेन्स
तो सेन्स करेल, डिटेक्ट करेल फिजिकल एनर्जी, फिजिकल क्वांटिटी आणि त्याला कन्वर्ट करणार इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये. आउटपुट जर इलेक्ट्रिकल नको आहे, आउटपुट जर इलेक्ट्रिकल सिग्नल नको आहे, दुसरं सिग्नल हवं आहे, तर कन्वर्जन करण्यासाठी आपण काय यूज केला आहे, ट्रान्सडक्शन एलिमेंट. तर बेसिकली ट्रान्सड्यूसर कन्सिस्ट ऑफ टू पार्ट, सेन्सर अँड द ट्रान्सडक्शन एलिमेंट. तर आपण इथे ट्रान्सड्यूसरच्या हेल्पने फिजिकल क्वांटिटीला कन्वर्ट केलं आहे इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये. का? कारण की फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट पॉसिबल नाही आहे, फिजिकल क्वांटिटीचं ट्रान्समिशन पॉसिबल नाही आहे, म्हणून आपण त्या फिजिकल क्वांटिटीचं कन्वर्जन कशामध्ये केलं आहे, इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये, म्हणजे व्होल्टेज आणि करंट. आणि व्होल्टेज आणि करंट आपण हे इझिली मेजर करू शकतो आणि इझिली ट्रान्समिट पण करू शकतो विथ द हेल्प ऑफ वायर कनेक्शन और वायरलेस कनेक्शन. तर हे होतं आपलं आजचं बेसिक डेफिनेशन ऑफ द ट्रान्सड्यूसर. ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, आणि त्यानंतर आपण बघितलं बेसिक पार्ट्स ऑफ द ट्रान्सड्यूसर. तर बेसिक पार्ट कोणते आहे, सेन्सर अँड द बेसिक पार्ट कोणते आहे ट्रान्सड्यूसरचे, सेन्सर अँड द ट्रान्सडक्शन एलिमेंट. ओके, तर आजच्या पुरतं एवढंच. थँक्यू.